अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून दिवसेगणिक रुग्णवाढीचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापुरी व सांगवी येथील 2 कैदी अकोला जिल्हा कारागृहात त्यांच्या घडलेल्या प्रकरणी ठोठावण्यात आलेल्या विद्यमान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सजा भोगत आहेत। मात्र सर्वत्र कोरोनाच्या आजाराने विळखा घातल्याने यांची लागण कारागृहातील बंदिस्त कैद्यांना सुद्धा झाल्याचे प्रकरण उजेडात आले आहे। ही माहिती मूर्तिजापूर तालुका प्रशासनाला समजताच यंत्रणेमार्फत आरोग्य विभागाने या प्रकरणी मधापुरी गावात जाऊन रुग्णांची तपासणी केली। मात्र किरकोळ आजाराव्यतिरिक्त इतर कोणतेही लक्षण आढळून आले नाही। अकोला जिल्हा कारागृहात सजा भोगत असलेल्या कैद्यांच्या भेटीला गेल्या कित्येक वर्षापासून कुटुंबातील कोणतीही व्यक्ती भेटीसाठी गेली नसल्याचे निष्पन्न झाले। मूर्तिजापूर तालुक्यात या अगोदर कोरोनाची लागण झालेले 7 रुग्ण बरे होऊन घरी गेले। तेव्हापासून मूर्तिजापूर तालुका कोरोनामुक्त म्हणून घोषित करण्यात आला होता। दिनांक 23 जून रोजी जिल्हा प्रशासनाकडून मूर्तिजापूर तालुक्यातील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून गांभीर्याने या प्रकरणी दखल घेण्यात आली। परंतु हे दोन्ही कैदी असून त्यांना कोरोनाची बाधा जिल्हा कारागृहातच झाली असल्याने या प्रकरणी गावखेड्यांशी यांचा कोणताही प्रकारचा संपर्क नसल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला अशी माहिती विदर्भ न्यूजला प्राप्त झाली आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।